नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज आपण नांदगाव जिल्ह्यामध्ये आलो आहोत. 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पंडितजी प्रदीपजी मिश्रा सिहोरवाली यांच्या सुमधुर वाणीतनं शिव महापुराण कथेचे आयोजन आमदार सुहास कांदे यांच्या संकल्पनेतनं केलेले आहे. सो त्याच्यापूर्वी त्यांची तयारी, शिव महापुराणची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे, ती आपण बघूयात. सो शिव महापुराणच्या पंडालाच्या आधीच एक छानशी शिवलिंगाची मूर्ती, शिव महादेवांची मूर्ती इथे प्रस्थापित केलेली आहे. सुंदर अशा देखावा स्वरूपामध्ये महादेवांची मूर्ती शिवलिंगावरती आणि मध्ये महादेवांची प्रतिकृती इथे स्थापन केलेली आहे. यासोबतच आपल्यासोबत एक ताई आहे, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. उद्यापासून शिव महापुराण कथेला प्रारंभ होणार आहे, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. शिव महापुराण आहे आपल्या इथे नांदगाव इथे. खूप छान आहे. कार्यक्रमचं नियोजन खूप छान केलं आहे अण्णांनी. आणि आम्ही तर आलो आहे आता 8 दिवस. आम्ही इथलंच रहिवासी आहोत आणि आम्ही आता आलेलो आहोत. तर आम्ही 8 दिवस येणार आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी पण यावा, ही आमची सगळी नांदगावची करणं विनंती आहे. धन्यवाद ताई. नक्कीच या शिव महापुराण कथेला अजून शिवभक्त हजेरी लावतील. सो उद्यापासून शिव महापुराण कथेला सुरुवात होणार आहे. त्या संदर्भात मी इथे आलेल्या जमलेल्या भाविकांशी संवाद साधणार आहे, कारण की उद्या शिव महापुराणला सुरुवात होणार आहे. तर त्यासाठी भाविकांनी आजपासूनच आपली इथे उपस्थिती लावलेली आहे. तर माझ्यासोबत इथे आजी आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. आजी, उद्यापासून शिव महापुराण चालू होणार आहे, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? माझे नाव साहेबराव रामदास पाटील. मी चाळीसगावचे आहे. नाशिकला रहिवासी असून ते आमच्या पत्नीचे सौ प्रेमिला पाटील यांच्या 14 वर्षापासून किडनीचा आजार आहे. तर आम्ही मालेगावचा शिवपुराण ऐकल्यापासून आम्हाला त्यांचा खूपच फरक पडलेला आहे. आम्ही रोज शिवपुराण ऐकून टीव्हीवर ऐकतो, तसेच मंदिरात जातो, एक लोटा जल हे येत असतो. तसेच काही वेळ भाविक श्रद्धेने आम्ही नाशिक, मालेगाव, चाळीसगाव आणि आता नांदगाव या ठिकाणी आम्ही कथासाठी आम्ही श्रद्धेने आलेलो आहोत आणि आम्हाला खूपच याचा अनुभव आलेला आहे आणि खूपच फरक पडलेला आहे. बाबा, तुम्ही या सत्संगाला कुठून आले आहात? आम्ही निफाडून आलेलो आहे. निफाडून आला? हो, निफाड तालुका. ओके. तुमचं हे कितवं सत्संग आहे शिव महापुराण? तिसरा सत्संग आहे आमच्यावर. ओके. तुम्ही म्हणजे आता कसं शिव महापुराण हे टीव्हीवर पण टेलिकास्ट होतं, बरोबर? मग तुम्ही इथेच येऊन उपस्थिती का बरं लाभवताय? समोर आणि टीव्हीवर याच्यात फरक आहे. समोर पाहिलेला आणि टीव्हीवर ऐकल्यात थोडासा फरक वाटला म्हणून इथं आलेलो आहे आम्ही. बाकीचं नाही काही. श्रद्धा आहे आमच्यावर, त्यांच्यावर, बाबांवर. ओके. म्हणजे बाबांचं असं म्हणणं आहे की त्यांची महादेवांवर, त्याच्यानंतर शिव महापुराणचे जे कथाकार आहे पंडितजी मिश्रा यांच्यावर श्रद्धा आहे, म्हणून ते या शिव महापुराणला प्रत्येकी ज्या ठिकाणी शिव महापुराण होतं त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती लाभत असतात. तर आता आपल्यासोबत आमदार सुहास कांदे सर आहे, त्यांच्याकडनं या शिव महापुराणाचा आढावा जाणून घेऊया. आम्ही 3 ते 3.5 लाख लोक बसतील, भाविक बसतील अशी व्यवस्था केलेली आहे. कूलर आहे, एसी आहे, फॅन आहे, एलईडी आहे. कोणाला काही त्रास झाला तर अँब्युलन्स आहे. जे अपंग आहेत, अंधत्व आहेत त्यांच्यासाठी व्हीलचेअर आहेत, दवाखाना आहे. सर्व सोयीयुक्त असं आम्ही हा कार्यक्रम घेत आहे. एकंदरीत किती शिवभक्तांची या शिव महापुराणाला उपस्थिती लाभणार आहे, तुम्ही सांगू शकता? मी अंदाजे सांगू शकतो. अंदाजे आम्हाला असं वाटतं की 6 दिवसामध्ये 7 ते 7.5 8 लाख लोक येऊन जातील. जसं आमदार सुहास कांदे सरांनी सांगितल्याप्रमाणे या शिव महापुराणाला 8 ते 10 लाख भाविकांची उपस्थिती या शिव महापुराणाला लाभणार आहे. एस मराठी न्यूज साठी मी गौरी सूर्यवंशी. धन्यवाद.